नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिक मधला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आज घेणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या लास्ट व्हिडिओ मध्ये जो आपण नवीन टॉपिक सुरू केलेला आहे, टॉपिक नंबर 5, ज्याला आपण डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जाणार आहे. क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे ते तुम्हाला मी व्हॉट्सअपला टाकलेला आहे तुमच्या ग्रुपवर. बिल ऑफ एक्सचेंजला हा टॉपिक और आहे. अत्यंत सोपा भाग आहे, हे लक्षात घ्या. पेज नंबर 214 टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला पेज नंबर 214 वर दिलेला आहे प्रॉब्लेम. आपल्याला 240 प्रॉब्लेम बघा, एकदम सोपा भाग आहे की जेव्हा आपण रिअलायझेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस अगोदर फर्स्ट बॅलन्स शीट मध्ये जे काही असेट असेल, लायबिलिटी असेल, ते ट्रान्सफर करायचे असते. ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे की जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने रिअलायझेशन अकाउंट मध्ये होणार आहे. ओके, बघा प्रॉब्लेम आपण फर्स्ट घेत आहोत. प्रॉब्लेम काय दिला आहे? रिद्धी अँड सिद्धी शेअर प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 2:1. द फॉलोइंग देअर बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2019. की आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे 31 मार्च 2019. लायबिलिटीज रुपीज, असेट रुपीज. ठीक आहे, आता तो प्रॉब्लेम टेक्स्ट बुक मध्ये आहे, तर आपण सोल्युशन घेणार आहोत. आपल्याला लास्ट काय सांगतो बघा, ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला स्टार करायचे, तर अगोदर सांगितलेले तुम्हाला मी, आणि त्याच पद्धतीने आपण ते स्टार करणार आहोत. आता प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट, सिद्धी लोन अकाउंट आणि बँक अकाउंट. आपल्याला त्या काय करायला सांगितलेलं आहे की रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट आणि सिद्धी लोन अकाउंट. या ठिकाणी पहा, पूर्ण पेज, फुल पेज म्हणतोय मी, फुल पेज हे रिअलायझेशन अकाउंट साठी आपल्याला आखून घ्यायचं आहे. फर्स्ट इन द बुक्स ऑफ जे काही पार्टनर असतील त्या पार्टनरचं नाव येणार आहे. आपण प्रॉब्लेम फर्स्ट असल्यामुळे जरा मी सविस्तर त्याची माहिती देत आहे की इन द बुक्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट पेजचे बरोबर 2 भाग करायचे. पेजच्या लेफ्ट साइडला डेबिट साइड असणार आहे. डेबिट साइड आपण म्हणतो त्याला पर्टिक्युलर रुपीज, राईट साइडला पर्टिक्युलर रुपीज. सेकंड पेजवर किंवा बॅक पेजवर साधारणतः हाफ पेज म्हणतो मी, हाफ पेजवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट घ्या. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तिथे डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिटला पर्टिक्युलर रिद्धी रुपीज, सिद्धी रुपीज. क्रेडिट साइडचा पर्टिक्युलर रिद्धी रुपीज, सिद्धी रुपीज. त्यानंतर राहिलेल्या हाफ पेजवर साधारणतः बँक अकाउंट, हाफ पेजवर परत बँक अकाउंट घ्यायचं आहे. बँक अकाउंटला डेबिट साइड, तिथे पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिट साइड आहे पर्टिक्युलर रुपीज. आणि नेक्स्ट पेजवर साधारण 2 ते 4 वळीमध्ये, 4 ते 5 वळीमध्ये सिद्धीज लोन अकाउंट, इथे सिद्धीज लोन अकाउंट सांगितलेलं आपल्याला, ते सिद्धीज लोन अकाउंट ओपन करायचंय. तिथे डेबिट साइडला पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिट साइडला पर्टिक्युलर रुपीज. या पद्धतीने अगोदर फर्स्ट आपण लेजर आखून घेणार आहोत किंवा लेजर आखून घेणार आहे. ओके, आता रिअलायझेशन अकाउंट म्हटलं, रिअलायझेशन अकाउंट जेव्हा आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस फर्स्ट जी काय असेट किंवा लायबिलिटी असेल ती ट्रान्सफर करायची असते, हे लक्षात घ्या. परत सांगतो की रिअलायझेशन आपण जे डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामध्ये, या डिसॉल्व म्हणजे काय, भागीदारी संस्था बंद करणे. वेगवेगळे रिझन असतील की स्वइच्छेने त्यांनी बंद करायचे असेल किंवा सतत तोट्यात चालले म्हणून बंद करायचे असेल, ते काय असेल ते. मग आपण रिअलायझेशन अकाउंट ओपन करतोय फर्स्ट. मग या ठिकाणी आपल्याला कॅपिटल आपण दिलेलं आहे की समजा आपण लायबिलिटी साइडचा अगोदर पोस्टिंग करूया. लायबिलिटी साइडला काय दिलंय? फर्स्ट कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट म्हणलं कुठे येणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती कॅपिटल? फर्स्ट 60,000, 80,000, 60,000, 80,000, 60,000. ओके, त्याच्यानंतर पुढे काय दिले? आता रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड काय केला जातो? हा
जसं आपण ऍडमिशन मध्ये किंवा रिटायरमेंट मध्ये घेतलेलं आहे की रिझर्व्ह फंड हा पार्टनरला ट्रान्सफर करायचा असतो. रिझर्व्ह फंड हा पार्टनरला ट्रान्सफर केला जातो किंवा करावाच लागतो. मग ते जनरेटर काय ते रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व्ह फंड अकाउंट बाय रिझर्व्ह फंड अकाउंट. ओके, आता टोटल रिझर्व्ह फंड किती दिलेला आहे 60,000. आता त्यांच्या रेशो मध्ये किती दिलेला आहे 16,000 दिलेला आहे. त्यांचा रेशो काय 2:1 आहे. मग त्यांच्या रेशो मध्ये तो ट्रान्सफर होणार आहे. मग फर्स्ट रिद्धीच्या अकाउंट जाणार 10,667 10,667 तुम्हाला रिद्धीच कॅपिटल अकाउंट रिद्धीचा रेशो नुसार आणि सिद्धीच्या 5,533 सॉरी 5,333 5,333 लक्षात आहे काय चाललंय ते काही रिझर्व्ह फंड आपण ट्रान्सफर केलेला आहे. रिझर्व्ह फंड काय करतो आपण ट्रान्सफर केलेला आहे किती 5,333. त्यानंतर आता काय दिलं आपला सिद्धीज लोन अकाउंट म्हटलेला आहे. सिद्धीज लोन अकाउंट मग सिद्धी लोन अकाउंट पूर्ण केलेला आहे. मग लोन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जसं आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं तसं बॅलन्स तिथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000 किती अमाऊंट आहे 4,000 4,000. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे क्रेडिटर्स काय सांगितलं मी आता ट्रान्सफर करायचे कुठं रिअलायझेशन अकाउंटला. लायबिलिटीज असतील असेट असतील त्या ट्रान्सफर करायच्या आहेत. मग आपण जर्नल एंट्री मध्ये घेतलेला आहे जर लायबिलिटीज ट्रान्सफर करायचे असतील तर तेव्हा जर्नल एंट्री काय येते सनरे लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बघा मी काय सांगता जेव्हा लायबिलिटीज आपण ट्रान्सफर करतो तेव्हा जर्नल एंट्री येते सनरे लायबिलिटीज अकाउंट डेबिट. ज्या काही लायबिलिटीज असतील क्रेडिटर्स असतील बँक लोन असेल अन्य का बिल्स पेबल असेल ते काय येणार डेबिटला येणार आहे. डेबिट म्हटलेलं आहे टू रिअलायझेशन अकाउंट. मग रिअलायझेशनच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या बाय सनरे लायबिलिटीज अकाउंट. बाय सनरे लायबिलिटीज अकाउंट कोणकोणते आहेत फर्स्ट क्रेडिटर ते पूर्ण लिहायचं क्रेडिटर्स ज्या असतील त्या क्रेडिटर्स किती अमाऊंट आहे क्रेडिटरची 30,000 30,000 डायरेक्ट आउटपुट कॉलमला घ्या 30,000. त्यानंतर आरडीडी एक आहे बघा आपल्याला कुठे दिलेली असेट साईडला. तर जी आरडीडी असेल ती सुद्धा लायबिलिटीज असते म्हणून तिथे पाहिलं की त्या खाल्ल्या बाय आरडीडी अकाउंट 1,600 ओके. अशा पद्धतीने लायबिलिटी साईडची पोस्टिंग पूर्ण झालेली आहे. त्यानंतर असेट साईडला आता अशा असेट पूर्ण ट्रान्सफर करायचे असतात कुठे रिअलायझेशन अकाउंटला. परत सांगतो या काही रिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मध्ये फर्स्ट असेट ट्रान्सफर करायचं कारण ती भागीदारी बंद करणार आहे बंद पडलेली आहे म्हणून असेट ट्रान्सफर करायचं. मग जर्नल एंट्री काय आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट. बघा काय म्हणतो मी जर्नल एंट्री काय आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सनरे असेट अकाउंट. म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सनरे असेट अकाउंट. मग ज्या काही असेट आहे सर्व असेटची त्या हेडिंगच्या अंडर सर्व माहिती घ्यायची आहे. मग कोणकोणते आहे बिल्डिंग अमाऊंट किती बिल्डिंगचा इनर कॉलमला घ्याय 60,000. ज्या असेट असतील त्या असेट पूर्ण इथे येणार आहे. पूर्ण प्रत्येकाची फक्त तू सगळे असेट लिहायचे नाही ज्या काय असेट आहे त्या असेटचे नाव लिहायचे आहेत. त्यानंतर फर्निचर अमाऊंट किती 24,000. त्याच्यानंतर काय दिलेले मशिनरी
मशिनरीची अमाऊंट किती आहे 20,000 20,000 त्यानंतर डेटर्स त्याची अमाऊंट पूर्ण घ्यायची 17,600 कोणती घ्यायची 17,600 70,600 आरडीडी आपण इकडे घेतलेली आहे क्रेडिट साईडला म्हणून पूर्ण अमाऊंट येणार डेटर्सची त्याच्यानंतर पुढे काय येणार स्टॉक ज्या काही असेट आहेत त्या सर्व असेट ट्रान्सफर करायचे आहेत स्टॉकची अमाऊंट आहे 40,000 40,000 नेक्स्ट पुढे काय दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट ते सुद्धा इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 8,000 पण किती 8,000 त्याच्यानंतर पुढे काय दिले आपल्याला पुढे इंटरेस्ट रिसिवेबल ती बी असेटच आहे इंटरेस्ट रिसिवेबल ओके आणि त्यानंतर दिलंय बँक तर ते बँकेचे दिले बँका कोण कोण केले आपण त्या सर्वांची बेरीज घ्या आउटरला किती आलेली आहे आउटरला 1,71,600 1,71,600 काय समजलं का काय केलं आपण जी काय असेट आहे ती असेट रिअलायझेशनला ट्रान्सफर केलेली आहे जर्नल एंट्री येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट अकाउंट दिले आपण टू सन्ड्री असेट अकाउंट त्या खाली त्याच्यानंतर येणाऱ्या कोणकोणत्या असेट आहेत त्या असेटची नाव ओके त्याच्यानंतर आता दिले बँक दिलेला आहे बरोबर मग बँकेच्या आता कुठे येणार डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती अमाऊंट आहे बँकची 20,000 20,000 ओके नेक्स्ट आता पूर्ण आपली बॅलन्स शीटची पोस्टिंग झालेली आहे पूर्ण त्यानंतर आता बघा काय दिलं द फर्म वॉज डिसॉल्व्ड ऑन 31 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 ला फर्म डिसॉल्व्ह केलेला आहे नंबर 1 काय असेट रिलाइज ऍज फॉलो की असेट विकलेली आहे रिलाइज म्हणजे काय सोल्ड केलेली आहे असेट रिलाइज वॉज फॉलो मग जेव्हा असेट विकली जाते बघा काय म्हणतो मी जेव्हा असेट विकली जाते तेव्हा जेव्हा असेट विकली म्हणजे कॅश कम्स इन म्हणजे बँक अकाउंट कारण बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट जेव्हा असेट सोल्ड केली जाते तेव्हा काय म्हटलं मी बँक अकाउंट डेबिट बँकेच्या डेबिटला बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट मग या बँक अकाउंटच्या डेबिट साईडला अगोदर टू रिअलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट मध्ये असेट सोल्ड म्हणजे आपल्याला समजण्यासाठी असेट सोल्ड आता टोटल आता काय जे असेट आहे ते असेट आपण घेणार आहोत मग आता रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे द्यायचं बाय क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट आता कोणकोणते असेट रिअलाइज केली ते द्यायचं बघा कोण सांगितलेली मशिनरी बरोबर काय दिलेलं अगोदर आपल्याला मशिनरी किंवा बिल्डिंग जर बिल्डिंग काय मशिनरी घ्या अगोदर मशिनरी मशिनरी किती मशिनरीची अमाऊंट 22,000 जेवढी आली असेल तेवढी घ्यायची 22,000 22,000 त्याच्यानंतर बिल्डिंग किती आहे बिल्डिंगची रिलाइज करून किती अमाऊंट आलेली 28,000 28,000 नेक्स्ट पुढे काय दिलेलं आहे स्टॉकची किती अमाऊंट आहे 38,000 38,000 विकून किती आले पैसे 38,000 नेक्स्ट पुढे डेटर्स 15,000 15,000 ओके त्याच्यानंतर अजून काय आले का ठीक आहे एवढं सांगितलेलं आहे तर याची टोटल घ्यायची आउटरला या सगळ्यांची टोटल
किती आले आउटरला 1,03,000 1,03,000. नेक्स्ट समजते पर्यंत काय केलेले असेट रिलायन्स केलेले आहे. मग त्याची जर्नल एंट्री येते बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग आता रिलायझेशन लिहिलेलं आहे टोटल लिहा रिलायझेशन पुढे 1 लाख बँकेच्या पुढे 1,03,000. फक्त आपण काय लिहिलं टू रिलायझेशन अकाउंट लिहिलं. जशी एंट्री आहे जशी जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट असेट सोड 1,03,000. रिलायझेशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट 1,03,000. ओके समजलं. नेक्स्ट पुढं नंबर 2 काय म्हणते बघा. सिद्धी took over the investment 10,000 and furniture at the book value. की सिद्धीने काय केले टूक ओव्हर स्वतः त्याची अमाऊंट पेड केली आहे मग टूक ओव्हर केली आहे. मग त्याची जर्नल एंट्री काय येणार सिद्धीचा अकाउंट डेबिट काय येणार सिद्धीचं रिद्धी अकाउंट रिद्धी टूक ओव्हर म्हटलेलं आहे. मग त्या जर्नल एंट्री काय येणार रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. काय केलेले असेट स्वतः टूक ओव्हर केलेले आहे. मग त्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट टू रिलायझेशन अकाउंट. आता काय अमाऊंट सांगितलेली आहे 10,000 इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर बुक व्हॅल्यू फर्निचरची काय जी व्हॅल्यू आहे बुक व्हॅल्यू फर्निचरची बुक व्हॅल्यू किती होती 24,000. मग 10,000 प्लस 24,000 34,000 इकडे डॅश किती 34,000 34,000. ओके फर्स्ट एपिक झाला. सेकंड एपिक कुठे येणार रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कोणती रिद्धीज कॅपिटल अकाउंट रिद्धीच आहे ना बाय रिद्धीज बरोबर रिद्धीज कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंट. त्याच्याखाली आपलं सांगतो त्याखाली द्या कोणते टक्कर केले फर्स्ट इन्व्हेस्टमेंट इनर कॉलमला 10,000 आणि फर्निचर 24,000 आउटरला 34,000. काय केलेलं आहे परत सांगतोय बघा मी सेकंड ऍडजस्टमेंट काय म्हटले रिद्धी टूक ओव्हर इन्व्हेस्टमेंट रिद्धीने टूक ओव्हर म्हणून काय ना रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट रिद्धीज कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट 34,000 आणि रिलायझेशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट इन्व्हेस्टमेंट फर्निचर आउटरला 34,000. ओके नेक्स्ट पुढचे नंबर 3 काय म्हटले सिद्धी ऍग्री टू ऍक्सेप्ट. बघा आता पुढचं काय म्हटले सिद्धी ऍग्री टू ऍक्सेप्ट 3,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर लोन अकाउंट. की जे काही लोन अकाउंट आहे त्या लोन अकाउंटची किंमत मी फुल सेटलमेंट करते. ओके लोन अकाउंटची फुल सेटलमेंट करते म्हणून आपल्याला ते काय ना लोन अकाउंट की रिद्धीज सॉरी कोण सिद्धीज लोन अकाउंट डेबिट सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट काय येणार आहे सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सिद्धीच्या लोन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या टू बँक अकाउंट टू बँक अकाउंट 3,000 टू बँक अकाउंट 3,000 आणि सेकंड टू बँक अकाउंट 3,000 नंतर सेकंड इफेक्ट पुढे घ्यायचा बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कोणत्या लोकांचं लोन अकाउंट आहे सिद्धीज बाय बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला सिद्धीज लोन अकाउंट बाय सिद्धीज सिद्धीज लोन अकाउंट 3,000. ओके नेक्स्ट पुढं
पुढे दिला डिझॉल्युशन एक्सपेन्सेस अमाऊंट टू रुपीज 4000. डिझॉल्युशन एक्सपेन्स जसं आपण असेट रिलाइज केलेले आहे बघा इथं असेट अगोदर ट्रान्सफर केली नंतर रिलाइज केलेलं आहे तशी लायबिलिटी सुद्धा रिलाइज करायची असते. त्याच पद्धतीने लायबिलिटी सुद्धा रिलाइज करायची असते लक्षात ठेवा. मग आता असेट जसे रिलाइज केली तसे लायबिलिटीज मग काय आपण होणार रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट काय ना रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट रिलायझेशनच्या डेबिट साइडला रिलेशन अकाउंट डेबिट साइडला टू बँक अकाउंट आणि त्या खाली क्रेडिटरच्या अमाऊंट किती आहे 30,000 आणि त्यानंतर काय रिलायझेशन एक्सपेन्सेस किती आहे 4,000 रिलायझेशन एक्सपेन्सेस 4,000 आउटरला 34,000 आउटरला किती आहे 34,000 फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड कुठे घ्यायचा बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिलायझेशन अकाउंट बाय रिलायझेशन अकाउंट 34,000 कशा आले 34,000 30,000 क्रेडिटरचे आणि रिलायझेशन एक्सपेन्सेसचे 4,000 आउटरला 34,000. ओके नेक्स्ट पुढे आता काय म्हटलेलं आहे नेक्स्ट पुढे दिलेलं आहे इंटरेस्ट काय दिलेलं आहे इंटरेस्ट रिकव्हरेबल कुड नॉट बी रिकव्हर इंटरेस्ट जो आहे इंटरेस्ट रिसिव्हेबल जो आहे कुड नॉट रिकव्हरेबल तो वसूल झालेला त्याची गरज नाही असा त्याचा अर्थ आहे. ओके आता एक राहिलेला आहे फक्त आता आपल्याला पोस्टिंग अजून काय राहिलेलं आहे जे लोन किती होतं 4,000 बरोबर लोन किती होतं 4,000 त्यापैकी सिद्धीने अग्री टू ऍक्सेप्ट म्हणजे 3,000 इन फुल सेटलमेंट म्हणजे 1,000 रुपये आहे फुल सेटलमेंट पूर्ण आहे तेवढं देण्यात म्हटलेलं आहे म्हणजे 1,000 रुपये आपले राहिलेले आहेत. मग तेव्हा त्याची जे रेंट काय येणार त्याची जे रेंट 1,000 रुपये पेड करणं गरजेचं आहे म्हणजे काय करावं लागेल सिद्धीज लोन अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट म्हणजे सिद्धीच्या डेबिट साइडला टू रिलायझेशन अकाउंट 1,000 रिलायझेशन अकाउंट 1,000 आणि पुढे सेकंड इफेक्ट रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सिद्धीज लोन अकाउंट सिद्धीज लोन अकाउंट 1,000 ओके. आता काय पोस्टिंग करायचं राहील का नाही फर्स्ट कोणतं लेजर क्लोज करायचं रिलायझेशन अकाउंट हे लक्षात ठेवा फर्स्ट लेजर क्लोज होणार रिलायझेशन अकाउंट. मग तिथं बघा डेबिट साइडची अमाऊंट जास्त येते का क्रेडिट साइडची तिथं क्रेडिट साइडची अमाऊंट मोर दॅन डेबिट साइड म्हणजेच काय लॉस आहे. डेबिट साइडची जास्त येते 2,05,600 तीच अमाऊंट क्रेडिट साइडला क्लोज करायला 2,05,600 जो डिफरन्स राहतोय टोटल किती येते डेबिट क्रेडिट साइडची 1,79,600 किती येते ती तुमच्या माहितीला येते 1,69,600 1,69,600 जो डिफरन्स राहतोय त्याला काय म्हणायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय ना बाय पार्टनर कॅपिटल अकाउंट
आणि कंसात लॉस ऑफ रिअलायझेशन, लॉस 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 म्हणा, लॉस ऑफ रिअलायझेशन तो ट्रान्सफर करायचा आहे, बरोबर. मग दोघांची नावं, फर्स्ट कोण आहे, फर्स्ट रिद्धी अकाउंट, फर्स्ट कोणते, रिद्धी, त्यानंतर सिद्धी. मग किती राहणार टोटल बघा, टोटल राहतो 36,000. किती राहणार आहे, 36,000. 36,000 डिफरन्स राहतोय 36,000. मग त्यांच्या रेशो मध्ये, मग पहिलीच्या वाट्याला रेशो मध्ये 24,000, 24,000, सिद्धी रिद्धी आणि सिद्धीला 12,000, 24,000 आणि 12,000. ओके. मग हा पुढे जाणार आता लॉस आलेला आहे, रिअलायझेशनचा लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट कंसात लॉस. फर्स्ट पार्टनर किती आहे, 24,000, सेकंड 12,000. ओके, सेकंड 12,000. त्याच्यानंतर कोणतं लेजर क्लोज करणार आपण, कोणतं लेजर क्लोज करणार आहोत, त्याच्यानंतर कोणतं लेजर क्लोज केलं जाणार आहे, कॅपिटल अकाउंट क्लोज केलं जाणार आहे. मग या कॅपिटल अकाउंट क्लोज करा, कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. त्याची सुद्धा कोणती साईड असते, ते क्रेडिट साईड मोर द्याल. मग फर्स्ट पार्टनर जो आहे सिद्धीचे घ्या, 65,333. तिसरीच आपल्याला आहे 65,333. आणि दुसरा आहे 90,667. रिद्धीचे किती आहेत, 90,667. मग तेच इकडे क्लोज करायला डेबिट साइडला 65,333 आणि 90,667. त्यातून ते मायनस करा, बरोबर. ते मायनस करा, जो डिफरन्स राहील त्याला म्हणायचं टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट. कुठं जाणार ते, बँकेला, बँक अकाउंट. यातून किती, 90,000तून 58,000 लेस करा, 58,000 लेस करा. मग किती करतात, 32,667, 32,667. आणि 65,000 मधून 12,000 लेस करा, किती राहते मग 53,333. ओके. मग आता कुठं जाणार आहे, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्या. बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला फर्स्ट रिद्धीज कॅपिटल अकाउंट बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट, रिद्धीज कॅपिटल अकाउंट बाय रिद्धीज कॅपिटल अकाउंट. किती आलेलं आहे, रिद्धीचं 32,667. आणि सेकंड बाय सिद्धी कॅपिटल अकाउंट, सिद्धी कॅपिटल अकाउंट 53,333, 53,333. ओके. त्याच्यानंतर बँक अकाउंट क्लोज करा. बँक अकाउंट तुमचं टॅली झालं पाहिजे, टॅली होतं दोन्ही साइड, म्हणजे डेबिट साइड आणि क्रेडिट साइड सेम येते. 1,23,000, 1,23,000, 1,23,000, 1,23,000. हे लक्षात ठेवा. इकडे सिद्धी अकाउंट सुद्धा आपलं टॅली झालेलं आहे.
सिद्धीज लोन अकाउंट 4,000 लक्षात ठेवायचं की रिलायझेशन अकाउंट मध्ये बँक अकाउंट हे क्लोज का होतं त्यावेळेस ते डेबिट साइड आणि क्रेडिट साइड सेम येते. अत्यंत सोपा भाग आहे. पहिला प्रॉब्लेम आहे. त्यानंतरचा प्रॉब्लेम अजून तुम्हाला लक्षात येईल की आपण जर्नल एंट्री आहे त्याच्यामध्ये 5 ते 7 वेळेस वाचा व्यवस्थित म्हणजेच काही अडचण येणार नाही. ओके, काही डाऊट असतील तर डाऊट नंतर क्लिअर केले जातील. ओके, गुड डे.